नमस्कार मित्रांनो, पवार गावरान पोल्ट्री फार्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल आपल्या चॅनलवरती सगळे गावठी जे पक्षी असतील त्यांचे व्हिडिओ असतील, परंतु आज जो काही पवार गावरांचा फार्म आहे त्याच्यापासून अवघ्या 1.5 किलोमीटर वरती 1 ते 1.5 किलोमीटर वरती निलेश भाऊ यांनी, निलेश खैनार या सरांनी एक लेअर फार्म उभा केलेला आहे. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू की त्यांचं जे काही लेअर फार्म जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ते कशा प्रकारे चालू आहे व त्यांचं नियोजन कसं चालू आहे. सर, सगळ्यात आधी आम्हाला तुमच्या फार्मचं नाव सांगा. आमच्या फार्मचं नाव आहे एमटेक लेअर फार्मिंग कंपनी. एमटेक लेअर फार्मिंग कंपनी. तर मित्रांनो, त्यांनी ज्या फार्मला नाव दिलेलं आहे एमटेक लेअर पोल्ट्री फार्म असं त्यांनी नाव दिलेलं आहे. हे नाव का दिलेलं आहे आपण जेव्हा आपले पक्षी वगैरे येतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू हे नाव का दिलेलं आहे. तो एक सस्पेन्स आहे, म्हणजे तो एक सस्पेन्स असेल. तर ठीक आहे, तर आपण हे बघू आधी इथं काय कन्स्ट्रक्शन करताय तुम्ही. दाखव सगळं. ऍक्च्युली इथं आपण एक गोडाऊन बनवतोय. हो, इथं आपली फीड मिल पण अटॅच राहील. फीड मिल आणि तिथून आपण ऑगर पाईप डायरेक्ट कनेक्टेड राहील. आपलं ऑटोमॅटिक फीड सिस्टम करायची आपल्याला. हो, फीड इथंच बनवशाल. हो, फीड इथंच बनवायची, मार्केटमध्ये दुसरीकडे जायची गरज नाही. आणि इथं दिसतोय मका बी घरचाच आहे का तुमचा? हो, हा आपला घरचाच मका आहे. म्हणजे घरचा साधारणपणे आपण एक म्हणजे मका उत्पादक पण आहे. तर आपला जो परिसर आहे इथं मकाचं भरपूर उत्पादन आहे. तर मका आपल्याला इझिली इथं अवेलेबल होतो. त्याच्यानंतर बाकीचं पण DORB वगैरे जे ते सगळं आम्ही कॉन्सन्ट्रेट वगैरे ते सगळं आम्ही इथंच आणणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण फीड स्वतःच बनवून, म्हणजे घरचा म्हणजे डिपेंडन्सी नको, स्वतःच फीड बनवायचं, कॉस्ट सेव्हिंग करायची. जेवढं लागलं तेवढं आधी स्टॉक आणि बाकी बरोबर ही फीड मिल. आता हे दाखवा सर बरं, याच्यात काय करताय तुम्ही, कसं नियोजन आहे. ऍक्च्युली हा जो प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मच्या खाली स्पेस राहतो, रिकामा स्पेस असतो, तो आपण युटिलाइज करू शकत नाही. पण आपण काय त्याच्यात डोकं लावलं की एक अंड्यांसाठी आपण एक स्टोरेज रूम बनवू, एसी रूम. तो मस्ट असतो, पण आपण तो दुसऱ्या जागी केला असता तर त्याच्यापेक्षा आपला 37.5 बाय जी वाया गेलेली जागा होती, बरोबर 37.5 बाय 10चा आपला एक रूम आलेला आहे इथं. तर तो आपण एसी स्टोरेज रूम करतोय. तर याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, हा वरती आपला प्लॅटफॉर्म आहे एकचा, तो चालायसाठी केलेला आहे. तर त्याच्याच खाली आपण एक्झॅक्ट रूम आणलेला आहे. म्हणजे इथं फुल एसी राहील, पूर्ण कम्प्लिटली एसी राहील. इथं आपण ऍक्च्युली 18 दिवसाचे अंडे आपण इथं स्टोअर करू शकतो. अच्छा, 18 दिवसाचा स्टोरेज रूम हा आहे. हो, म्हणजे समजा मार्केटला अंडे गेले नाही किंवा व्यापारी आला नाही तुम्ही स्टोअर करू. बरोबर. हा अंडर कन्स्ट्रक्शन आहे, याचं काम अजून बाकी आहे. आपलं अंडर कन्स्ट्रक्शन पण याचा पर्पज त्याच आहे आपला. बरं, आता आम्हाला ना तुमचं वरचं सगळं मॅनेजमेंट दाखवा. ठीक आहे. सेक्शन आहे ना, हे पूर्ण गोडाऊन आहे, त्याच्या 2 ओपनिंग्स आहेत आणि हे मेन गेट इथं राहील. इथं आपण सगळं मक्का. ही सिस्टीम कशाला केलेली? ही जी सिस्टीम आहे, आपण ऍक्च्युली याला लिफ्ट बसवतो. लिफ्ट? हो, एक लिफ्ट राहील या ठिकाणी. लिफ्ट म्हणजे कसं, वरून आपण अंडे साधारण 3,500 अंडे 1 स्ट्रोक मध्ये खाली येतील. आणि इथं गाडी आली तर डायरेक्ट इथून काढणं इझी राहील. म्हणजे मी मोस्ट ऑफ द पाहिलं 90% ठिकाणी आपण डायरेक्ट मॅन पॉवर डायरेक्ट सिडून वरून येते. पण त्याच्यात डॅमेज वगैरे म्हणजे हे थोडंसं आपण इझी सिस्टम केलेली आहे की 1 स्ट्रोक मध्ये 3,500 अंडे खाली येतील. एसी रूम मध्ये पण आपण एक गेट काढून मध्ये पण स्टोअर करू शकतो. आणि इन केस आपल्याला डायरेक्ट द्यायचे तर आपण इथून फीड पण त्याच्याने देऊ शकता. हो, इथून फीड पण ऍक्च्युली इथं फीड मिल येणार आहे आपली मध्ये. तर ती फीड मिलला एक अटॅच ऑगर पाईप राहील, तो डायरेक्ट वरती शेडला कनेक्टेड राहील. म्हणजे इथून आपण बटन दाबलं तर डायरेक्ट तो फीड वाली राहील, त्याला ऑटोमॅटिकली तो फीड करेल. अच्छा अच्छा अच्छा. बरं, दाखवा आम्हाला वरचं केजेस वगैरे सगळं ऑटोमॅटिक राहील तुमचं डायरेक्ट. हो, तर मित्रांनो, आपण आलोय यांचं कन्स्ट्रक्शन. इथं जो काही आपला मेन पक्षी आहे तो पक्षी इथं असणार आहे. तर त्यांचं काम चालू आहे. तर सर, हे कसं काय चालू आहे नेमकं? ऍक्च्युली केजेस फिटमेंट आहे, हा आपला प्लॅटफॉर्म आहे. हे तुम्हाला जसं की मी पहिले सांगितलं होतं, इथं लिफ्ट येणार आहे. त्याच्यानंतर इथं आपण इन केस म्हणजे आपण फीड सुद्धा सपोज कधी काही इलेक्ट्रिकल फॉल्ट आहे, टेक्निकल सगळं बंद आहे, तर तेव्हा आपण फीड पण आपण म्हणजे फीड पण आपण वर आणू शकतो. त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म केलेला आहे. इथं आपण ठेवू शकतो, इथं एग वगैरे पण आपण ठेवू शकतो. म्हणजे इथं साधारण 5 दिवसाचे एग आपण ठेवू शकतो या ठिकाणी वरती प्लॅटफॉर्मवर. तर ते जे बर्ड्स येत आहेत आता
आपण त्याची ऑर्डर दिलेली आहे. व्यंकीज BV300 म्हणून जात आहे त्याची पक्षींची. तर Birds किती सांगितलं असेल तुमचा कितीच? तो साधारण या 240x37 शेड आहे आपला फीटचा. तर मग इथं साधारण 12,500 पक्षी बसतात सध्या. 12,500. हो, हे आपण इनिशियल स्टेजला पहिला शेड आहे आपला. तर परफॉर्मन्स पाहून वगैरे तर आपलं ड्रीम मोठं आहे. बाजूला पण आपण करतोय हे सगळं जे कार कंपाऊंड वगैरे फ्रंटला जो गेट केलेला आहे हे त्याच पर्पजने की आपल्याला इथं 50,000 पक्षींची कॅपॅसिटी बनवायची. पण इनिशियल स्टेजला पहिला शेड आहे हा 12,500 पक्ष्यांचा आहे. हो, तर त्याच्यासाठी आपल्याला इथं केजेस फिटमेंट करायची. तर हे केजेस फिटमेंट साठी त्यांनी सपोर्टच्या फ्रेम दिलेले आहेत. हे सपोर्ट आहेत. बाहेर आपण पाहू शकतात तिथं केजेस पण काम चालू आहे. ओमेगा कंपनीला आपण ही ऑर्डर दिलेली. अच्छा. हो, इथून फीड मिळ डायरेक्ट ऑटोमॅटिक जाईल. हो, फीड ट्रॉली इथं फीड ट्रॉली राहील वरती. तर या ठिकाणी फीड ट्रॉली सकाळी म्हणजे फीड ट्रॉलीचं कसं आहे सर की ऑटोमेशन जास्त राहील याच्यात. मॅन पॉवर डिपेंडन्सी कमी राहील. बरोबर. सपोज 1 स्ट्रोक मध्ये आपली फीड तिथं जाते 5 मिनिटात सगळ्या पक्षींना आपण 12,500 पक्ष्यांना 5 मिनिटात पूर्ण फीड देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर इव्हिनिंगला पण सेकंड टाइम तीच ट्रॉली आपण इथं रिटर्न मोडला आणू शकतो. आणि म्हणजे 1 स्ट्रोक मध्ये आपलं दोघं टायमाचं फीड त्याच्यात आपण देऊ शकतो. तर सर इथं तुमचं केजेस फिटचं काम चालू आहे, फिटिंगचं काम चालू आहे. तिथं ते काय दिसत आहे ते केजेस आहेत का? हो, ते केजेसच मग जाळ्यांची तयारी केलेली आहे. इथं यांनी फ्रेम लावलेली आहे आता. आणि त्याच्यानंतर मग त्या जाळ्या त्याच्यावर येतील. अच्छा, दाखव बरं त्या जाळ्या दिसतील का? जाळ्या दिसतील. त्याच्यानंतर हा मध्ये चालायचा प्लॅटफॉर्म बनवलेला आहे आपण. हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्या मिडलला आपण 2 प्लॅटफॉर्मच्या मिडलला केजेसचं फिटमेंट येतं. आणि एका याच्यात किती पक्षी बसतील? एका याच्यात 5 पक्षी असतात एका बॉक्समध्ये. त्याला दोघं साईडला एक वॉटर निप्पल्स असतात. दोघं कॉर्नरला असतील. तर तिथून ते पाणी पिऊ शकतात. पण आपण याच्यात एक ऍडिशनल वॉटर चॅनल सिस्टम पण देतोय. तर वॉटर चॅनल राहिलं तर ते 12 महिने व्यवस्थित पाणी पिऊ शकतात. त्यांच्या समोरच एक पाणीचा एक म्हणजे ड्रिंक राहील पाण्याचं. बरोबर, समोरच पाणी पिऊ शकतात. आणि तुम्ही आता मला सांगितलं की ऑटोमॅटिक फीडर आहे. बरोबर. आता जे काही कलेक्शन आहे ते मॅन्युअल आहे की ऑटोमॅटिक? ते आपण इनिशियल स्टेजला आता सध्या आपण मॅन्युअली केलेलं आहे ते. पण मी ऑटोमॅटिक साठी पण विचार करतोय. पण ऑटोमॅटिकचं कसं आहे त्याच्यात थोडे डिसएडव्हान्टेज म्हणजे अजून ती सिस्टम एवढी मला क्लिअर नाही वाटली. तर त्याच्यामुळे आपण फीड साठी ऑटोमॅटिक केलेलं आहे. पण एक कलेक्शन आपण मॅन्युअली ऍक्च्युअली बॅटरी केजेसची सिस्टम राहिली असती तर त्याच्यामध्ये आपण ते ऑटोमॅटिक करू शकलो असतो. पण आपलं एक एअरलो फोन आहे तर त्याच्यामुळे आपण इथं ऑटोमॅटिक सिस्टम केलेली आहे. 3 लेअर राहतील ना याच्यात? हो, 3 लेअर राहतील. आणि हा जो स्पेस आहे हो, साधारण ही जी पूर्ण लाईन दिसते तुम्हाला इथं 4,000 पक्षी राहतील या पूर्ण एका लाईनीमध्ये. तशा 3 लाईन आहेत आपल्या. अच्छा. तर हे पूर्ण कॅपॅसिटी 12,500ची आहे आपल्याकडे. आणि इथं सगळे त्यांची विष्ठा खाली हो, हे खाली जी हाईट दिलेली आपण ही ऍक्च्युली 11 फूटची हाईट आहे टोटल. तर खाली जी त्यांची पूर्ण विष्ठा म्हणजे आपण खत वगैरे काढू शकतो. आपण असे 6 गेट दिलेले खाली. त्याच्यात आपण ट्रॅक्टर वगैरे साधारणपणे ती खत जमा करण्यासाठी तुम्ही सोय अशी करता की ट्रॅक्टर येऊ शकेल? हो, अशी सोय केलेली आहे की ट्रॅक्टर मध्ये फिरू शकतं. खत उचलणं थोडं इझी राहील असं त्या प्रकारे आपण पूर्ण हे केलेलं आहे. बरोबर. तर मित्रांनो, आपल्याला निलेश सरांनी सगळी काही माहिती सांगितलेली आहे. तर माहिती जर आवडली असेल, त्यांनी सगळं आपलं जे काही कन्स्ट्रक्शन आहे A to Z सगळी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. माहिती आवडली असेल किंवा जो काही नवीन शेतकरी बांधव असतील कुक्कुटपालन करणारा तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जे काही पुढचं मॅनेजमेंट असेल तुम्ही आम्हाला सांगशालच. पक्षी येतील काय असेल. नक्कीच. ऍक्च्युली कसं आहे नवीन पिढीने असं काहीतरी शेती निगडीत एखादा उद्योग करायला पाहिजे. मी स्वतः याच्यावर भरपूर अभ्यास केला. मग म्हणजे कसं आहे शेतीवर डिपेंडन्सी जी कधी नुकसान होतं कधी काय तर ती डिपेंडन्सी कमी होऊन अजून एक सोर्स राहतो. त्याच्यामुळे एक सपोर्ट होऊन जातो शेतकऱ्यांना. तर असं काहीतरी उद्योग करायला पाहिजे. अच्छा, म्हणजे सर आपल्याला पुढे मदत करतीलच. जर जे काही शेतकरी असतील त्यांना नक्कीच शेअर करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.